नमस्कार, मी प्रवीणा झांबरे. तर आज मी बनवते तुरीच्या शेंगाची भाजी. तर ही तुरीच्या शेंगा मी शेतातून आणल्या. त्या शेंगाचं बी सोलून घेतले ते इथं मी भाजीसाठी. तर ही फक्त हिरवं हिरवं दिसेल ती घ्यायचं आहे, बाकीचं किडलेलं साईडला काढून टाकलेलं आहे. छान तेवढं बी मी तुरीच्या शेंगाचं काढून घेतलेलं. आपण आता ह्याची छान अशी भाजी करूया. तर गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला अगोदर तुरीच्या शेंगाचं ही जी बी आपण काढून घेतलेलं आहे तर हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मी ह्यात तेल नाही वापरणार, असंच भाजून घेणार आहे. तर छान असं तुरीच्या शेंगाचं ही बी भाजून झालेली. तर मी गॅस बंद केलेला आहे. ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. तर आता हे आपल्याला गरम गरम वाटून घ्यायचं आहे. तर मी ह्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. जास्त पण बारीक करायचं नाही, आरड बोबडं वाटायचं आहे. तर बघा असं मी आरड बोबडं वाटून घेतले, थोडं अर्धवट असं. पूर्ण बारीक आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही, त्याच्यामुळे मी असं वाटले. ह्यात पाणी ही वताची गरज नाही. तर इथं मी एक कांदा चिरून घेतला, एक मोठं टमाटर चिरलं, थोडंसं गाजर किसून घेतलेलं आहे. इथं अद्रक लसूण घेतले, हळद, चटणी, काळं तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर घेतली. आपण आता ह्याला फोडणी टाकूया. तर ती तुरीच्या शेंगा भाजल्यामुळं थोडंसं कढई काळी पडलेली आहे. तेल छान असं तापले. फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेतली. जिरी मोहरी छान असे तडतडले. नंतर मी लसूण आणि अद्रक टाकले. आता टाकते कांदा. लसूण लाल झाल्यानंतर मी कांदा वापरलेला आहे. तर आपल्याला आता कांदा पण लसणासारखाच लाल होऊ द्यायचा आहे. तर बघा कांदा पण छान असा लाल झालेला आहे. मी टाकून घेते टमाटर ह्यात. टमाट्यासोबत आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे टमाटर मऊ होईल. तर मी भाजीला जेवढं मीठ लागतंय तेवढं मीठ टाकाले, नंतर नाही टाकणार. तर एक 5 मिनटं मी झाकून ठेवलेलं. तेलामध्ये छान असं टमाटर बारीक होतंय मीठ टाकल्यानंतर, म्हणून छान असं मऊ झालेलं आहे. मी ह्यात टाकून घेते गाजर. गाजर टाकून छान असं मिक्स करून घेते, म्हणजे टमाटर पण त्याच्यासोबत मऊ होते. थोडंसं गाजर किसून घेतले. हे आपण तुरीचं बी घेतलेलं भाजून हे मी टाकून घेते. छान असं तुरीचं बी पण ह्यात मिक्स करून घेतले. तर आता आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया. ह्यात काळं तिखट आहे, 1 चमचा लाल चटणी, गरम मसाला, थोडीशी हळद आहे, 1 अर्धा चमचा, धने पावडर टाकून घेतले. छान असं आता मसाले मी मिक्स करून घेते तेलामध्ये. छान अशी भाजी तेलात मिक्स करून घेतले. तर तुरीचं बी शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी ओतून घेते, म्हणजे छान असं मऊ शिजलं जातंय. आपल्याला भाजी किती करायची त्याच्या अंदाजानं पाणी ओतायचं आहे, घट्ट पातळ. मी जास्त पातळ करणार नाही, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ओतून घेतलेलं आहे. तर बघा एक ग्लासभर पाणी ओतलेलं मी. तर पाणी आटवलं आणि भाजी पण छान असं शिजवून घेतली बारीक गॅसवर. त्यात टाकते मी थोडीशी कोथिंबीर. तर बघा आज मस्तपैकी मी तुरीच्या शेंगाची भाजी बनवली मस्तपैकी डब्यासाठी. बघा तुरीच्या शेंगापासून अशा प्रकारे मी डब्यासाठी मस्तपैकी भाजी बनवली. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.